तर दत्त शिखरच्या नंतर आपण आलतो अनुषा माता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी आणि इथे योजतक आपल्याला खूप अंधार झाला. म्हणजे दत्त शिखर पासून अनुषा माता मंदिर कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर दूरवरच आहे, पण खूप जवळ मंदिर आहे. तर आता चला जाऊया वर. आणि ओम खूप भारी होतं, इथं खूप जण फोटो पण काढत होते, आम्ही पण फोटो काढलो. फोटो काढणं झाल्याच्या नंतर आता आपल्याला जायचं आहे इथं, आणि इथं जाण्यासाठी कमीत कमी 100 पायऱ्या तरी असतीलच. तर आता 100 पायऱ्या संपवायच्या आहेत आणि वर देवदर्शनासाठी जायचं आहे. तर आपण 100 पायऱ्या झालेल्या आहेत आणि आपण वर आलेले आहोत. आणि वर आपण ईशानला घेऊन आला होता, ईशान पण आपल्या संगच आहे. तिथंच बाजूला एक छोटं मंदिर होतं, श्री अत्री ऋषी मंदिर म्हणून. इथं आपण येऊन लगेच दर्शन वगैरे केला. दर्शन केल्याच्या नंतर आता जायचं आहे मध्ये अनुषा माता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. तर आता मध्ये जातोच आहो, आणि मध्ये पण कॅमेरा आलो नव्हता, पण आता मंदिर बंद करायचा टाइम असल्यानं आपण लगेच एकदम स्पीडनं व्हिडिओ वगैरे शूट केला. शूट झाल्याच्या नंतर आता आला आपण खालच्या साईडला, आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आपण व्हिडिओ पण केला मधातला. त्याच गोष्टीवर लाईक अँड फॉलो करा. तर आता आपण जाणार आहोत बासरला. तर भेटूया नंतरच्या व्लॉग मध्ये. पहिला आपण जाणार आहोत नांदेडला, नंतर जाणार आहोत बासरला.